इतक्या चांगल्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये एक खराब झालेली गोष्ट. प्रचिती त्या गोष्टीची होते ज्याच्यामध्ये काहीतरी ॲक्सिडेंट झालेला असतो. राईट. अनफॉर्च्युनेटली सर्जरी किंवा स्पाईन सर्जरीबद्दलही तसंच आहे. मणक्यामध्ये जे ॲडव्हान्समेंट झाले ते फक्त सर्जरीमध्येच नाही झाले, ते डायग्नॉस्टिक मोडॅलिटीजमध्ये सुद्धा झाले. पेशंटसाठी त्रास असतो पेन कमी करण्याचे असंख्य मोडॅलिटीज आहेत. आमच्या दृष्टीने पेनपेक्षाही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे फंक्शन. उरलेलं जे काही आयुष्य आहे ते मला इंडिपेंडंटली स्वतःच्या पायावरती दुसऱ्यांवरती अवलंबून न राहता आणि ताठमानेने आणि विदाऊट पेन जर जगता येणं सहज शक्य असेल. खूप महत्वाचं आहे, ताठमानेने. झुकेगा नाही साला पाहिजे. येस, राईट. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसादमध्ये. तर आज आपल्याकडे स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर केतन देशपांडे सर. हे स्पाईन सर्जन आहेत आणि गेली 10 वर्ष झाले हे साईश्री हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. सरांनी खूप कॉम्प्लेक्स सर्जरी केलेल्या आहेत, खूप नवीन नवीन टेक्निक वापरून पण बऱ्याचशा सर्जरी केल्या आहेत. तर सगळं डिटेल आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊया. नमस्कार सर, तुमचं मी स्वागत करते आमच्या स्टुडिओमध्ये. जसं मी आत्ता सांगितलं की तुम्ही स्पाईन सर्जन आहात सर, तर सर्जन म्हणलं की आमची एक वेगळी भावना होते तुमच्याकडे बघण्याची. तर ॲज अ सर्जन तुम्हाला कसं वाटतं की ही इंडस्ट्री कशी आहे? सर्जरी म्हटलं की पहिल्यांदा भीती किंवा थोडासा नको असलेला किंवा न आवडीचा भाग असतो. लोकांना असं वाटतं की बापरे, आता मला सर्जरी सांगितली, सर्जरी लागणार आहे आणि मला काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि मला त्याच्यातून आता बाहेर निघण्यासाठी काहीतरी अवघड, किचकट, खर्चिक या सगळ्या विचार पहिल्यांदा डोक्यामध्ये येतात. त्यात मणका म्हणलं की आणि मणक्याचं म्हटलं की तर ते अजूनच, म्हणजे आता 10 वर्ष झाली इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस, त्याच्या आधी 5 वर्षाचं शिक्षण. पण तेव्हापासूनचे जे प्रश्न होते लोकांचे की मणक्याची सर्जरी म्हणजे जे शहाणा असशील तर कोर्टाची पायरी चढू नको, तसंच शहाणा असेल तर मणक्याची सर्जरी करू नको, हेच आपल्याला बाहेर ऐकायला मिळतं. आणि आजही ते काही प्रमाणामध्ये अजूनही प्रचलित आहे. गोष्टी बदलत आहेत अजून, पण या गोष्टींना थोडा वेळ लागणार आहे. सो ॲज अ सर्जन जेव्हा आम्ही अप्रोच करतो, हा फक्त सर्जरी पुरता भाग राहत नाही, तर तुमचं राहणीमान, तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा पेहराव, तुम्ही काय घालतायत, तुम्ही कशा पद्धतीने पेशंटला सांगतायत, या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा सगळी गोष्ट ऑब्झर्व होत असतात. आणि आजकालच्या डिजिटल जगामध्ये तुम्ही तुमचं सगळं प्रोफाईल आणि हे सगळं ओपन आहे, ते सगळ्यांसाठी ॲक्सेसिबल आहे, ते खुलं आहे. त्याच्यामुळे अगदी धोतर बांधलेला पेशंटसुद्धा मला सांगतो की डॉक्टर साहेब तुमचे यूट्यूबचे व्हिडिओ बघून मग आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. अनपेक्षित असतं, म्हणजे याच्याकडे टच स्मार्टफोन असेल असंही वाटत नाही बघितल्यानंतर, पण तो व्यक्तीसुद्धा तुम्हाला अशा गोष्टी सांगतो. सो प्रत्येक गोष्ट आपली स्क्रुटिनाइज होत असते. सो आपल्याला सुद्धा एक पर्टिक्युलर एक पेहराव म्हणा किंवा एक ठेवण म्हणा, या गोष्टी आपल्याला हे कराव्या लागतात सामाजिक जीवनामध्ये, आपल्याला हे ठेवाव्या लागतात. घातला आहे तो तुमचा सर्जनचा पेहराव. अगदीच. सो मी ब्लेझर घालून सर्जरी नाही करत, मी या स्क्रब्समध्ये सर्जरी करतो. सो वाय नॉट. जसं तुम्ही आता म्हणले की एजेड आणि धोतर घातलेला माणूस सुद्धा स्मार्टफोन वापरतो आणि यूट्यूब बघतो, तसं ओव्हर द पिरियड सर्जरीमध्ये पण खूप चेंजेस झाले. की आधीच्या सर्जरीनी लोक खूप घाबरत होते की त्याचे साईड इफेक्ट होत होते, त्याच्या भीती बसल्यात लोकांच्या मनात. तर ते कसं चेंज झालंय आणि ती भीती कशी आता कमी होते आहे लोकांमध्ये? अगदी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं कारण हे आहे की एखादी दुर्घटना जेव्हा घडते तेव्हा त्याची प्रचिती जास्त होते. बरोबर. आता रिसेंटली आपल्याला सगळ्यांना माहिती, कोरियामध्ये प्लेन क्रॅश झालं, ते सगळ्यांना माहिती आहे. पण पुण्यामध्येच मी एका रिसेंट आर्टिकलमध्ये बघितलं की आता काही आपण 90 लाख पॅसेंजर्स दरवर्षी पुण्याचं एअरपोर्ट वापरतायत आणि ती संख्या काही करोडपर्यंत जाणारे जेव्हा पुरंदर आणि पनवेलचे एअरपोर्ट्स हे होतील. सो इतक्या चांगल्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये एक खराब झालेली गोष्ट. प्रचिती त्या गोष्टीची होते ज्याच्यामध्ये काहीतरी ॲक्सिडेंट झालेला असतो. अनफॉर्च्युनेटली सर्जरी किंवा स्पाईन सर्जरीबद्दलही तसंच आहे की एखादी खराब झालेली सर्जरी ह्याच्याबद्दल जास्त वाच्यता होते किंवा त्या पेशंटबद्दल ते हे होते. ते जर चांगलं झालेलं असेल तर प्रत्येक वेळेस तो पेशंट कोणाला तरी जाऊन सांगतोच त्याचा अनुभव, असं नाही आहे. बरोबर. आणि जसं आम्ही गुगल मॅपचं उदाहरण देतो ओपीडीमध्ये, की मला जर एखाद्या स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करायला मुंबईला जायचं असतं, एक 15 वर्षापूर्वी जेव्हा माझ्याकडे गुगल मॅप्स नव्हते, तर मला भीती वाटायची मी वेळेत पोहोचेल का नाही, मी रस्ता कोणाला विचारणार, मी चुकीचा हे घेतला की पोलीसवाला उभाच आहे तिथे, सगळ्याच गोष्टींची. आज तसं नाही आहे, मला एक्झॅक्ट लाईव्ह लोकेशन दिसतं. मणक्यामध्ये जे ॲडव्हान्समेंट झाले ते फक्त सर्जरीमध्येच नाही झाले, ते डायग्नॉस्टिक मोडॅलिटीजमध्ये सुद्धा झालेले आहेत. म्हणजे इतकं क्लिअर MRIचं पिक्चर आम्हाला आधीच मिळालेलं असतं की 2 मिलीमीटरच्या अंतरावरती काय काय आहे ह्याचं 3 डायमेन्शनल पिक्चर जर माझ्याकडे ऑलरेडी रेडी आहे.
अक्षरशः माझ्याकडे जो दुर्बीण म्हणजे एंडोस्कोप मी जो वापरतो त्याच्यामध्ये 22 पटीने मॅग्निफाईड मला व्ह्यू मिळतो, तो पण एका 4K मॉनिटरवरती, स्क्रीनवरती. तर ह्याच्यामध्ये 7 मायक्रॉनची RBC सुद्धा मला फोकस करून झूम करून बघता येते. त्या लेवलपर्यंतचं मला प्रिसिजन इंट्राऑपरेटिव्हली मिळतं. प्लस मला आधीचं जे प्रिऑपरेटिव्ह प्लॅनिंग आहे, डायग्नोसिस आहे की कुठल्या लेवलला कुठे प्रॉब्लेम, सो प्रिसिजन जे म्हणतो आपण ते खूप जास्त आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सो आधी कसं होतं, इट वॉज कॉल्ड एक्सप्लोरेटरी प्रोसिजर्स, की एक्सरे काढायचा किंवा एखादी सुई टाकून मणक्याच्या मज्जारज्जूच्या आतमध्ये डाय इंजेक्ट करायची, सिरियल एक्सरेस काढायचा, ते डाय कुठे पसरते ते बघायचं आणि मग एक अंदाजा लावायचा क्लिनिकल एक्झामिनेशनवरती आणि त्या मायलोग्राफीवरती, आणि मग ओपन करायचं, उघडायचं आणि मग उघड्या डोळ्यांनी हुडकायचं की कुठे प्रॉब्लेम आहे आणि काय आहे. सो हे करण्यामध्ये होणारा ब्लड लॉस, लागणारा मोठा काप किंवा चिरा, लागणारा वेळ, सो ॲनेस्थेशिया टाईम, या सगळ्या गोष्टी इतक्या जास्त होत्या की मग त्याच्यामध्ये नसायला कुठेतरी धक्का लागणं, इंजुरी होणं, आणि मग तिथून पुढचं जे काही आपण ऐकतो की पेशंट जागेवरच आहे, उठलाच नाही, खराबच झाला, चाललाच नाही, 6 पण आता महिने ते सगळं कमी झालंय, कारण आता नवीन टेक्निकमुळे तुम्हाला 3 डायमेन्शनल फोटो मिळतो, एक्झॅक्ट प्रॉब्लेम कळतो, एक्झॅक्ट किती MM ऑपरेशन लागणार आहे, किती वेळ लागणार आहे हे तुम्हाला सांगता येतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या जे साईड इफेक्ट्स होते आधीच्या सर्जरींचे ते टाळता येतात. सो प्रॅक्टिकली ती सर्जरी आम्ही 2दा करतो. एकदा प्रिऑपरेटिव्हली आम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टी अनालाइज करतो, MRI वरती मार्किंग करतो, पेशंटच्या कुठल्या भागावरती आपण किती मिलीमीटर, सेंटीमीटर नाही मिलीमीटरचा कट देणार, बरोबर, ते आम्ही प्लॅन करतो. आणि मग पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला काय काय होतील त्या गोष्टी अँटिसिपेट करून मग आपण त्याप्रमाणे ती प्लॅनिंग करतो. आणि मग ॲक्च्युली जेव्हा पेशंटला आपण सर्जरी किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये घेतो आणि त्याच्यानंतर आपण जी ॲक्च्युअल सर्जरी करतो, तर या सगळ्या गोष्टी, दॅट इज दी ॲक्च्युअल सर्जरी. सो ती एक आधी आमची रिव्हिजन त्याच्यामध्ये झालेली असते. सो ते या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला तो कॉन्फिडन्स आलेला आहे की एक्झॅक्टली हे करणार आहे, त्याचा आउटकम इतका प्रेडिक्टेबल असणार आहे. सेम डेला संध्याकाळी मी तुम्हाला उभं करणार, चालवणार, दुसऱ्या दिवशीपासून मी तुम्हाला 24 तासामध्ये डिस्चार्ज करून घरी पाठवणार. या गोष्टी तुम्ही करू शकता, या गोष्टी करू शकत नाहीत काही कालावधीपुरत्या. इतक्या स्पेसिफिक किंवा इतक्या प्रेडिक्टेबल ह्याला आपण आलेलो करू शकतो. आता आपण सर्जरीबद्दल बोलतोय, तर कोणाकोणाला सर्जरीची आवश्यकताच असते आणि कोणाला आपण म्हणू शकतो की ठीक आहे, हा फिजिओथेरपीनी किंवा कशाने नीट होण्यासारखे केस आहे. आणि मेनली हे मणक्याचे आजार होण्याचे थोडक्यात कारणं. ओके, सो आपण स्टेप बाय स्टेप त्याच्याकडे बघूया. होण्याची कारणं ही खूप कॉमन आहेत आणि सगळ्यांना बऱ्यापैकी त्याच्याबद्दल माहिती आहे. ओबेसिटी आहे, जेनेटिक आहे की काही फॅक्टर्स आहेत जे आपण नाही मॉडिफाय करू शकतो. लॅक ऑफ एक्सरसाइज आहे, एका ठिकाणी बसणं, हालचालीचा अभाव, विटॅमिन डेफिशियन्सी, लॅक ऑफ मसल टोन, या गोष्टी आहेत. ॲक्सिडेंट आहेत, चुकीच्या पोस्चर्समध्ये काम करणं आहे, 2 व्हीलर रायडिंग एक्सेसिव्ह असेल, IT प्रोफेशनमध्ये जास्त वेळ एका ठिकाणी बसणं असेल, एखादा रिक्षा चालक किंवा ड्रायव्हर त्याच पोझिशनमध्ये बसून राहणं. ॲडिशनली काही निगेटिव्ह हॅबिट्स असतात जे त्याला अजून कॉन्ट्रीब्यूट करतात. अल्कोहोल असेल, स्मोकिंग असेल, त्या गोष्टींमुळे ते अजून वाढतं. सो या सगळ्या गोष्टी, एक जी 2 मणक्यांच्या मध्ये जी इलॅस्टिसिटी असते किंवा जो शॉक ॲब्झॉर्बर असतो त्याचा रक्तपुरवठा थोडा अफेक्ट करत जातो, खराब करत जातो. म्हणजे माझ्याकडे असा प्रश्न येतो OPDमध्ये, ते MRI मला दाखवतात, मी सांगतो की तुम्हाला स्लिप डिस्क आहे, तुम्हाला सॅयाटिका आहे, कॅनास्टिनोसिस आहे, व्हॉटएव्हर. कशामुळे झालं मला नाही माहिती, कशामुळे झालं. मला MRI मध्ये हे दिसतंय की काय झालेलं आहे, कशामुळे झालंय माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती. तुम्ही फक्त ऍक्सेप्ट नाही करत आहे की मी हे नाही करत आहे किंवा मी ते नाही करत. आणि गाईडलाईन्स एकदम क्लिअर आहेत. पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी अगदी स्पष्टपणे दिलेल्या आहेत, अनेक वर्षांच्या अनुभव आणि रिसर्चनुसार, की कुठल्या ह्याला काय करायला पाहिजे. काही रेड फ्लॅग्स असतात की जिथं इनबेरेबल पेन असतो, जो अगदी स्टिरॉइड्स किंवा सलाईनमधून स्टिरॉइड्स दिल्याच्या नंतर सुद्धा कमी होत नाही. लघवी संडासचा कंट्रोल अफेक्ट होणं, पाय, मांडी, घोटा किंवा पायाचे पंजा ह्याच्यापैकी कुठल्याही भागामध्ये पॅरालिसिस नाही म्हणणार, पण काही प्रमाणामध्ये अशक्तपणा येणं किंवा पाय लुळा पडणं, सेन्सेशन कमी होणं, किंवा संडासच्या लघवीच्या जागेला बधीरपणा येणं, हे आमच्यासाठी रेड फ्लॅग्स आहेत. म्हणजे हे टिक मार्क आहेत. हे दिसलं, विषय संपला, जिथे सर्जरीचीच आवश्यकता आहे. हा एवढा स्पेसिफिक सेट ऑफ जर आपण पेशंट सोडला, बाकीच्या ह्याच्यामध्ये MRI मध्ये त्याच्या ग्रेडिंग्स असतात, त्याचे क्लासिफिकेशन्स असतात. सो ग्रेड 1, ग्रेड 2 साठी तुम्ही फिजिओथेरपी, मेडिसिन्स, एनी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, वेट रिडक्शन, अल्कोहोल हे बंद करणं, स्मोकिंग, टोबॅकोचा यूज बंद करणं, या गोष्टींमुळे ते मॉडिफाय होतात. अनफॉर्च्युनेटली काय होतं, आणि डिजिटल मार्केटिंगमुळे अगेन
इतका जास्त त्याचा बाऊ केला जातो. म्हणजे आता माझ्या ओपीडीमध्ये मी रोज 25 पेशंट बघतोय. ऑन एन ॲव्हरेज महिन्याचे 350 ऑपरेट होतात, त्याच्यातले 20 किंवा 22 किंवा ऑपरेटची गरज पडते 20 किंवा 22 जणांना. बरोबर. सो इट इज दॅट स्मॉल नंबर ऑफ द टोटल नंबर ऑफ पेशंट जे मी बघतो आहे. आणि सगळ्यांकडे साधारण हा रेशो असाच आहे की 10 ते 12% लोकांना सर्जरीची गरज पडते. बाकीचे नॉन सर्जिकलीच बरे होणार आहेत. हो. पण ही मेंटॅलिटी डोक्यात ठेवल्यामुळे की घरून येतानाच की मला सर्जनकडे गेलं की तो सर्जरी सांगणार, मी ह्याच्याकडे नाही जात, मी दुसरीकडे जातो. तुम्ही जर डायग्नोसिसच नाही केलं की तुम्ही कुठल्या ग्रेडला आहात आणि तुम्हाला जर फक्त रेस्टनी बरे होताच तुम्ही. एखादी जखम आहे, खरचटलंय, खपली बसली, खपली पडली, स्किन मॅच झाली, आपोआप भरून गेली. ह्याच्यात तुम्ही प्रत्येक वेळेस मलम लावता किंवा अँटीबायोटिक खाता असं नाही आहे. सो शरीराला त्याची एक नैसर्गिक हिलिंग आहे, एक प्रतिकारशक्ती आहे जी ती जखम भरून काढू शकते. पण त्या कालावधीमध्ये जर मी रनिंग केलं तर मला वाटतं मी रनिंगमुळे बरा झालो. जर मी व्यायाम केलं, मी फिजिओथेरपी केलं, मला वाटतं मी फिजिओमुळे बरा झालो. जर मी शीर्षासन केलं तर मला वाटतं मी त्याच्यामुळे बरा झालो. मी जर कायरोप्रॅक्टरकडे गेलो तर मला वाटतं मी त्याच्यामुळे बरा झालो. सो ही मानसिकता होऊन जाते आणि मग त्या मानसिकतेचा निगेटिव्हली उपयोग केला जातो की आम्ही सर्जरी टाळतो. ती सर्जरीची केसच नव्हती. तुम्ही जर त्याचा MRI रिव्ह्यू केला तर ती सर्जरीची केसच नव्हती. ते विदाऊट सर्जरीच बरं होणार होतं. फक्त तो समजून घेणं गरजेचं आहे की आपण कुठल्या स्टेजला आहोत, आपल्याला काय गरजेचं आहे. आणि आपण जे करतोय अल्टरनेट थेरपी त्याचा खरंच आपल्याला फायदा होणार आहे की तो टेम्पररी होणार आहे, पुढे जाऊन मोठी सर्जरी करावी लागणार आहे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे डायग्नोज करून. आणि फायदा म्हणजे कसं, आपण पेशंटसाठी त्रास असतो पेन कमी करण्याचे असंख्य मॉडॅलिटीज आहेत. तुम्ही नर्व्ह ब्लॉक द्या, तुम्ही स्टिरॉइड्स द्या, तुम्ही रेस्ट द्या, तुम्ही पेन किलर्स द्या. आमच्या दृष्टीने पेनपेक्षाही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे फंक्शन. की जर माझा खूप दुखत होता पाय, आता मला बरं वाटतंय, पण थोडंसं कमी चालावं लागतं, चाललं नाही तरी चालतं, हे आमच्यासाठी जास्त धोकादायक आहे. पेशंटचं उलटं असतं. जेव्हा खूप जास्त पेन असतो तेव्हा पेशंट म्हणतो की काहीतरी करा, पण दुखणं कमी झालं. आम्ही त्यांना सांगतो दुखणं कमी झालं वाईट गोष्ट आहे. त्या नसेची संवेदना कमी व्हायला लागली आहे. त्या नसेने ज्या इंटेन्सिटीने मेंदूकडे सिग्नल पाठवायला पाहिजे ते होत नाहीये. ती नस कमजोर होत चाललेली आहे. पेन कमी झालाय आणि फंक्शन इम्प्रूव्ह झालंय, परफेक्ट, तेच आपल्याला पाहिजे. पण फंक्शन कॉम्प्रोमाइज आहे, पेन कमी झालंय, इट इज नॉट गुड, इट इज अ बॅड थिंग. ही वाईट गोष्ट आहे. त्याला उलट आपल्याला इंटरव्हेन्शन करण्याची गरज जास्त आहे. सो हे समजून घेणं, डायग्नोसिस करणं आणि आपल्या प्रॉब्लेमबद्दल त्याच्याबद्दलची माहिती करून घेणं. फक्त 1-2 आर्टिकल वाचणे किंवा 2 व्हिडिओ बघणे ह्याच्यातून आपण त्याच्यामधलं डेप्थमध्ये जाऊच शकत नाही. म्हणजे इतक्या वर्षाच्या नंतरही आज आम्ही कुठंतरी एक 15-20% स्पाईनच्या प्रॉब्लेम्सला पूर्णपणे समजू शकलेलो आहोत. अजूनही 80-85% अशा गोष्टी आहेत. साधं व्हायरल इन्फेक्शनचं घ्या तुम्ही, आज काय ट्रीटमेंट आहे? काहीच नाही आहे. हायड्रेशन मेंटेन करा, इम्युनिटी चांगली ठेवा, प्रोटीन खा, दॅट्स इट. तसंच स्पाईनमध्ये सुद्धा आहे. सो आपण थोडंसं त्याच्याबद्दल ऑनलाईन रिसर्च करायची आणि सेल्फ ट्रीटमेंट करायची किंवा हे करायचं, हे दिस इज नॉट द रॉंग वे. योग्य व्यक्तीकडे जाणं, डायग्नोसिस करणं, समजून घेणं आणि मग त्या अनुषंगाने जर रेड फ्लॅग्स नसतील तर मग मी काय करायला पाहिजे हे जाणून घेणं आणि मग त्याच्याबद्दल ते फॉलो करणं. आणि जर मध्ये मध्ये काही जर चेंजेस झाले तर मग आपण त्यांना पुढे सजेस्ट करू शकतो की ओके, या स्टेजला आता एखादी जखम भरत नाही आहे, किती दिवस वाट बघणार, जखम चिघळतच चाललेली आहे. सो त्याला गाईडलाईन्स आहेत. 4 ते 6 आठवड्यापर्यंत आपण वाट बघायला पाहिजे. नाही होते, पुढच्या पायरीवर जाणं गरजेचं आहे. ती पायरी इंजेक्शन असू शकतं, ती पायरी एखादी दुर्बिणीने फक्त छोटीशी सर्जरी करणं असू शकतं. आता तुम्ही दुर्बिणीने छोटीशी सर्जरी म्हणला, तर नेमकं सर्जरी करायचे आजार कुठले कुठले? की लोक फक्त एकच प्रचलित शब्द माहिती आहे, स्लिप डिस्क किंवा गादी सरकणे, एवढे 2च शब्द लोकांना माहिती आहे. तर ते थोडक्यात साध्या शब्दात कुठल्या कुठल्या प्रकारे काय काय होत असतं तिथे आणि काय काय सर्जरीने आपण फिक्स करतो? स्लिप डिस्क पेक्षाही जास्त गमतीचे शब्द म्हणजे गॅप पडलाय. हो, गॅप पडलाय म्हणतात. हो, ते तर काय मलाच माहित नाही अजून. सो पेशंट येऊन सांगतात मणक्यात गॅप पडलाय. मी त्यांना विचारतो म्हणजे काय, मला नाही माहिती, पुस्तकात नाही आहे गॅप. मग ते म्हणतात की नाही दुखतंय हे. म्हटलं मग त्याबद्दल बोलूयात आपण. मणक्यात गॅप ही संकल्पना MRIच्या पूर्वीची आहे. म्हणजे जर आपण एक्सरे बघितले, एक्सरेमध्ये फक्त हाडं दिसतात. 2 मणक्याच्या मध्ये जो सॉफ्ट टिश्यू आहे, गादी आहे, मज्जारज्जू आहे, हा दिसत नाही बिकॉज इट इज नॉट मेड ऑफ बोन्स. त्याच्यामध्ये कॅल्शियम नाही आहे. सो एक्सरेमध्ये ते अंतर दिसतं. सो तो आला गॅप, की मणक्यामध्ये गॅप पडलेला आहे. पण जेव्हापासून CT स्कॅन आले, जेव्हापासून MRI आले, जेव्हापासून सोनोग्राफी किंवा मायलोग्राफी सारख्या टेक्निक्स आल्या,
त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की ओके तिथे गॅप नाही आहे त्या दोन मणक्याच्या मध्ये गादी, पण तो एक प्रचलित झालेला शब्द आहे. दुसरा तुम्ही म्हटलात तो स्लिप डिस्कचा. स्लिप डिस्क म्हणजे काय, दोन मणक्याच्या मधले म्हणजे दोन हाडांच्या मध्ये जी गादी असते ती तिच्या जागेवरून सरकणे. आता ती गादी सरकली म्हणजे त्यांनी कुठल्या तरी दुसऱ्या अवयवाची किंवा कुठल्या तरी दुसऱ्या टिश्यूची जागा व्यापली. जर गादी बाजूला किंवा पुढे सरकली काही फरक नाही पडत. मागे जर सरकली तर मागे मज्जारज्जू आहेत आणि नसा आहेत. सो मज्जारज्जूला जर त्यांनी दाब दिला किंवा नसेला जर त्यांनी दाब दिला तर मग त्याचे पर्टिक्युलर सिम्पटम्स असतात डिपेंडिंग ऑन त्याचं लोकेशन. गादी जर मागे सरकली पाठ दुखणार, गादी जर साईडला सरकली तर उजव्या किंवा डाव्या एखाद्या नसेला इरिटेट करणार. अनेक पेशंट असतात जे म्हणतात कंबर दुखतीये, कमरेपासून असं अॅनाटॉमी दाखवल्यासारखं ते सांगतात की इथपासून ते इथपर्यंत असा मला त्रास होतोय. त्याला आपण पुढचा टर्म वापरतो ती सयाटिका. सो स्लिप डिस्क कन्व्हर्टिंग इनटू सयाटिका. सयाटिक नावाची जी कमरेपासून पायाला सप्लाय करणारी नस आहे त्याची सूज म्हणजे सयाटिका. सो स्लिप डिस्क जर त्या स्टेजपर्यंत पोहोचली की त्याने नसेला इरिटेट केलं तर ती सयाटिका. जर ती स्लिप डिस्क खूपच जास्त मागे सरकली आणि त्यांनी मज्जारज्जूची जी परिघ आहे किंवा सर्कम्फरन्स आहे तो जर 50% पेक्षा जर त्याला दाब दिला त्याला आपण म्हणतो कॅनल स्टिनोसिस. दॅट इज द नेक्स्ट स्टेज. सो कॅनल स्टिनोसिसमध्ये मज्जारज्जूचं जी पूर्ण जागा आहे ती कमी झालेली असते. त्याच्यामुळे खालचा जो रक्तपुरवठा आहे, जसं आपण थोडंसं चाललो आपल्या हृदयाची गती वाढते, आपल्या श्वासाची गती वाढते, ठोके वाढतात. कशामुळे, तर शरीराची रिक्वायरमेंट वाढते की ऑक्सिजनची गरज जास्त पडते, सगळे स्नायू आपले कार्यान्वित होत आहेत. तसंच खालच्या मसल्सची किंवा ह्याची रिक्वायरमेंट पण वाढते. पण जर मध्ये चिमटा आहे तर खाली तो रक्तपुरवठा होत नाही, मग तिथे अॅनारोबिक रेस्पिरेशन व्हायला लागतं, मग तिथे क्रॅम्प्स यायला लागतात. मग हे जे पेशंट असतात कॅनल मुंग्या येतात त्याच्यामुळे, कारण लोकांना मुंग्या येणं कळतं अगदी. सो जे पेशंट्सला काय होतं, थोडंसं चाललं की ज्या प्रमाणामध्ये खालचा फ्लो व्हायला पाहिजे तो होत नाही, मग पेशंटची गती कमी व्हायला लागते. मग ते पेशंट अगदी टिपिकल सांगतात पहिले 2 किलोमीटर चालायचो, मग 1.5 किलोमीटर, मग अर्धा किलोमीटर, आता 200 मीटर चालतो पण मध्ये 2दा-3दा थांबावं लागतं. म्हणजे काय, थोडं चाललं की तिथलं जी रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण होत नाहीये चिमटा असल्यामुळे. थोडंसं बसलं, हृदयाचे ठोके जरा नॉर्मल झाले, खालचा फ्लो थोडासा सुरळीत झाला, पुन्हा चालता येतं. पुन्हा 2 मिनटं चाललं, पुन्हा बसावं लागतं. हा झाला कॅनल स्टिनोसिस. सो हे सगळ्या गोष्टी इंटरलिंक्ड आहेत. पण ह्याच्यामध्ये जोपर्यंत तुम्ही MRI किंवा ह्याचे डायग्नोसिस करणार नाहीत तोपर्यंत आपण त्याला कित्येकदा तर वयोमानानुसार त्याला म्हणजे एजिंग आहे, आता हे होणारच, आता हे ॲक्सेप्ट करूनच चालायचं. टिपिकली पोस्ट मेनोपॉझल फिमेल्समध्ये तर ते खूप कॉमन आहे की प्रत्येक वेळेस चकतीच सरकायला पाहिजे असं काही नाही. आपण कित्येकदा बघतो की प्रीमेनोपॉझल एज ग्रुपमध्ये ज्या स्त्रिया अशा ताठ आणि याचं पोश्चर चांगलं मेंटेन करू शकतात त्या हळूहळू आपल्या सगळ्यांच्याच आजींना बघितलेलं असतं, उंचीच कमी होऊन जाते लिटरली, आणि त्या अशा वाकूनच चालायला लागतात. तेवढ्या वाकण्याच्या याच्यामुळे मणके जवळ येऊन सुद्धा मज्जारज्जूची जागा कमी होते. पण हा जरी एजिंगचा पार्ट असला तरी सुद्धा ती पोश्चर करेक्शन करून किंवा जर जास्त प्रमाणात दाब असेल तर तिथे एक छोटीशी खिडकी करून मज्जारज्जूच्या नसांना आपण जागा करून देऊ शकतो आणि ते पोश्चर आणि त्यांचं चालण्याचं अंतर इम्प्रूव्ह होऊ शकतं. हे सुद्धा लोकांना माहित असतं. म्हणजे हा आजार आहे की आता वय झालंय तर हे होणारच आहे आणि आपण याला काही करायलाच नाही. खूप गमतीशीर आहे. म्हणजे पेशंट येऊन सांगतात आता 65 वय 70 वय, आता काय करायचं अजून. मी त्यांना विचारतो तुम्हाला माहिती आहे का एक्सपायरी डेट काय आहे. अनफॉर्च्युनेटली ती एकच गोष्ट आहे जी आपल्याला माहित नाही की देवाने किती वर्ष दिलेली. ते जर माहिती असतं तर फार सोपं झालं असतं प्लॅनिंग करायला की या वर्षापर्यंत हे करायचं, इथं आपला दी एंड लिहिलेला आहे. सो उरलेलं जे काही आयुष्य आहे ते मला इंडिपेंडंटली स्वतःच्या पायावरती दुसऱ्यांवरती अवलंबून न राहता आणि ताठमानेने आणि विदाऊट पेन जर जगता येणं सहज शक्य असेल. ते खूप महत्वाचं आहे, ताठमानेने, की खूप गरजेचं आहे. आपण खूप लवकर गिव्हअप करतो की हो मी आता असाच चालेल आणि आता मला गरजच नाहीये. असल्या ह्या ज्या मिथ्स आहेत त्याच्यात की केव्हाही कुठल्याही एजमध्ये तुम्ही अगदी ताठमानेनेच चाललं झुकेगा नाही चाललं पाहिजे. येस, राईट. आणि तुम्ही जे दुर्बिणीचं म्हटलात तर ह्याच्यामध्ये आम्ही जी खिडकी करतो, सो आजकाल मी डॉक्टरांना पण जेव्हा लेक्चर देतो तेव्हा पण आम्ही UBE या सर्जरीला ताठमानेने करण्याची सर्जरी सांगतो. त्याचं कारण हे की इमॅजिन एक पेशंट माझ्यासमोर झोपलेला आहे आणि मी कट करून जर ओपन करून करतोय किंवा मी डोळ्यावरती लूप घातले तर मला असं बघून ती सर्जरी करायला लागते. मी जर मायक्रोस्कोप आणला तर मला मायक्रोस्कोपमध्ये पण असं वाकून त्याला एक मॅग्निफिकेशन लूप लावून असं बघून सर्जरी करायला लागते. पण जेव्हा मी दुर्बिणीने सर्जरी करतोय, माझा स्कोप इथे आहे, हे आहे आणि या कॅमेराचा सोर्स समोर स्क्रीनला दिलाय, सो मी असं बघून सर्जरी करतो. म्हणजे तुम्ही दुर्बिणीची सर्जरी सुद्धा ताठ मानेने आणि पेशंटला सुद्धा ताठ मानेने जगता याच्यासाठी केलेली सर्जरी. खूपच चांगला विचार आहे हा की ताठ मानेने जगा. तर तुम्ही आता UBE हा शब्द वापरला, तर नेक्स्ट प्रश्नच माझा तो आहे की तुम्ही त्या टेक्निकबद्दल थोडंसं सांगाल का, अजून काय नवीन टेक्निक आलेल्या ऑपरेशनच्या.
सो आपण थोडक्यात समजून घेऊयात हो. की आधी कसं होतं आणि आता काय झालं, Right, म्हणजे right. कम्पेअर करण्यासाठी हो, आपल्याला हो, सोपं हो. जाईल. सो पहिले इट वॉज, मी जसं म्हटलं, ओपन एक्सप्लोरेटरी प्रोसिजर. कट ओपन करायचं. सो बघायचं की कुठल्या लेवलला प्रॉब्लेम आहे. आमच्याकडे CM नावाची मशीन असते ऑपरेशन थिएटरच्या आतमध्ये. यू कॅन से इट इज लाईक अ लाईव्ह एक्सरे, की मला त्याच्यामध्ये बोन्स दिसत राहतात. सो तिथे आपण कट करायचं, ओपन करत डिसेक्ट करत जायचं आणि मग काय प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. ह्याच्यानंतर आलं ते ट्युब्युलर सर्जरी. त्याच्यामध्ये काय की पूर्ण ओपन नको करायला, बरोबर. एक छोटासा कट देऊ, एक निडल, त्याच्यावरून हळूहळू सिरियल डायलेटर्स टाकू आणि एक असा चॅनल बनवूयात एखाद्या विहिरीसारखा, एखाद्या वेलसारखा, आणि मग तो चॅनल एस्टॅब्लिश करू. त्याला बाहेरून एक्सटर्नल सोर्स ऑफ मॅग्निफिकेशन लावू, कारण की हा चॅनल खूप छोटा आहे, मला त्याच्यातून उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, बरोबर. लाईटही त्याच्यामध्ये पोहोचत नाही. सो मला त्याला एक्सटर्नल सोर्स ऑफ मॅग्निफिकेशन आणि लाईट सोर्स द्यावा लागतो. तो आला मायक्रोस्कोप. सो मोठं इन्सिजन छोटं झालं. आता त्याच्यामध्ये असं झालेलं की आम्ही त्याला परक्युटेनियस प्रोसिजर म्हणतो. परक्युटेनियस म्हणजे काय, तर स्किनच्या थ्रू फक्त तेवढंच कट द्यायचं ज्याच्यातून इन्स्ट्रुमेंट आतमध्ये जाईल. मला आतमध्ये बघायची गरजच नाही. आणि तो माझ्या किती mm चा दुर्बिणीच्या वगैरे आहे? दुर्बीण 4 मिलीमीटरची, ती आतमध्ये जाण्यासाठी मला 5 मिलीमीटरचा कट द्यावा लागतो फक्त. इन्स्ट्रुमेंट्स माझे मॅक्झिमम 7 ते 8 मिलीमीटरचे, त्याच्यासाठी मला 1 सेंटीमीटरचा किंवा 10 मिलीमीटरचा कट द्यावा लागतो. सो ज्या लेवलला ऑपरेट करायचं आहे तिथे 1/2 सेंटीमीटर दुर्बिणीसाठी, 1/2 सेंटीमीटर इन्स्ट्रुमेंटसाठी एवढाच कट द्यायचा आहे. दुर्बीण आतमध्ये जाणार, इन्स्ट्रुमेंट दुर्बिणीच्या समोर येणार, दुर्बिणीच्या टोकाला लावलेली लेन्स, मागे कॅमेरा, लाईट सोर्स प्लस कंटिन्युअस इरिगेशन, म्हणजे ही अंडर वॉटर सर्जरी आहे. सो जेव्हा तुम्ही उघड्या डोळ्याने किंवा मॅग्निफिकेशनमध्ये मायक्रोस्कोप खाली सर्जरी करता, इट इज एअर मीडियम सर्जरी. एअर मीडियममध्ये काय होतं, टिश्यू कट करण्यासाठीचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, कॉटरी आहे, हे जेव्हा आपण वापरतो त्याची जी हीट जनरेट होते त्याच्यामुळे कोलॅटरल डॅमेज, म्हणजे आजूबाजूच्या नॉर्मल टिश्यूजला पण डॅमेज होतं. वेरॅज इथे त्याला कंटिन्युअस आम्ही एक पाण्याचा स्रोत दिलेला असतो जो पूर्ण त्या एरियाला कंटिन्युअसली वेट ठेवतो आणि तेच पाणी दुसरीकडून बाहेर येत राहतं. सो आउटफ्लो चॅनल सुद्धा असतो. ह्याच्यामुळे काय होतं, तो जो हीट जनरेट होतो, लेझरचा असेल, तो कॉटरीचा असेल, तो इतका मायक्रो फोकस्ड आहे की तो तेवढ्याच टिश्यूला कट करतो की जो मला पॅथॉलॉजिकल आहे, जो प्रॉब्लेमॅटिक आहे, ज्याला मला सरकवणं गरजेचं आहे. कोलॅटरल डॅमेज कमी, तेवढे तुमचे मसल्सचं टोन चांगला, तेवढी पोस्ट ऑफ रिकव्हरी फास्ट, तेवढा पेन कमी. आणि 1 आणि 1/2 सेंटीमीटर हे इतके छोटे छेद आहेत की मला त्याला लिटरली टाका पण घ्यावा लागत नाही. आम्ही बँडेड घालतो आणि सोडून देतो पेशंटला. सो इट बिकम्स अ स्टिचलेस प्रोसिजर. सो बिन टाक्याची दुर्बिणीची शस्त्रक्रिया होऊन जाते. तो जो लेन्स लावलेला आहे ते सगळं मला मोठ्या स्क्रीनवरती दिसतं. जेवढा जास्त मॅग्निफाईड व्ह्यू तेवढी क्लॅरिटी जास्त. आपल्याला सगळ्यांनाच अनुभव आहे, सकाळी धुक्याच्या याच्यामध्ये गाडी चालवणं किंवा ब्राईट लाईट असताना गाडी चालवणं, तोच ड्रायव्हर आहे, तीच गाडी आहे, त्याच्यामध्ये फरक पडतो, तुमच्या स्पीडमध्ये फरक पडतो दिवसा रात्रीच्या ड्रायव्हिंगमध्ये. एक्झॅक्टली तसंच आहे. तुम्हाला जितकं क्लिअर दिसतं, तुमची विजन जेवढी चांगली आहे, तुमच्या MRIने ऑलरेडी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे आणि इतकं मॅग्निफाईड आणि क्लिअर पिक्चर तुम्हाला दिसतंय की तुमची इफिशियन्सी आणि तुमची आउटकम जो आहे, सर्जरीमधून जो रिझल्ट येणार आहे तो तेवढा चांगला येतो. त्याच्यामध्ये त्यालाच आपण युबीई म्हणतो. त्यालाच आपण युनिलॅटरल बायपोर्टल एंडोस्कोपी असं म्हणतो. युबीई इज युनिलॅटरल बायपोर्टल एंडोस्कोपी. बायपोर्टल कशामुळे, 2 पोर्ट्स आहेत, एक स्कोपचा, एक इन्स्ट्रुमेंटचा. युनिलॅटरल कारण ते दोन्ही एकाच साईडला. एंडोस्कोपी बिकॉज आपण एंडोस्कोप वापरतोय. त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज काय होतो की पेशंटला ऑपरेटिव्ह साईटचा पेन इतका मिनिमल असतो की ॲज सून ॲज द पेशंट इज आउट ऑफ ॲनेस्थेशिया, जसं तो पेशंट भुलेच्या बाहेर येतो 4 ते 5 तासामध्ये पेशंटला मी उभं करणं, चालवणं, वॉशरूमला जाणं, लघवी संडाससाठी कमोड वापरणं हे सेम डे इव्हनिंगपासून देऊ शकतो. कारण की आधीच्या ज्या ओपन सर्जरी आहेत त्याच्यामुळे पेनच एवढा व्हायचा की पेशंट उठण्याचा स्वतःहून विचारच करू शकत नसायचा. फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली पुण्यामध्ये म्हणा किंवा आपल्याकडे असं झालं की सॅटेलाइट फॅमिलीज असतात की आजी आजोबा दोघं राहत आहे, घरी कोणाचं हे नाही आहे. सो तो एक मेजर त्यांच्या डोक्यामध्ये हिंड्रन्स असतो किंवा तो एक त्यांच्या डोक्यामध्ये विचार असतो की मी घरी गेल्याच्या नंतर माझं कोण बघणार. पोस्ट ऑपचं त्यांना टेन्शन असतं. सो जेव्हा मी त्यांना सांगतो पहिल्यांदा की सर्जरी करावी लागणार आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलतात. आणि मग आता हे कसं करणार, मग पहिला विचार येतोय की आता मुलगा US वरून येईल त्यावेळेस मी सर्जरी करून घेतो किंवा करून घेते. मग जेव्हा मी त्यांना सांगतो की आपल्याला मी साधी लघवीची नळी कॅथेटर सुद्धा घालणार नाही, मी सकाळी सर्जरी करणार, संध्याकाळी तुम्हाला उभं करून चालवणार, दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही एक कमरेला पट्टा घालून फार तर फार एखादी काठी हातात घेऊन ती पण 2-3 आठवड्यांपुरती वॉशरूमला जाऊ शकता, घरातल्या घरात घराच्या बाहेर फिरू शकता, जिना चढउतार करू शकता, कमोड वापरू शकता, आंघोळ करू शकता, साधं छोटं वॉटरप्रूफ बँडेज लावून त्याच्यावरून आंघोळ करू शकता. सो तुम्हाला बेडपॅनची गरज नाही, तुम्हाला स्पंजिंगची गरज नाही,
तुम्हाला कॅथेटरची गरज नाही, तुम्हाला नर्सिंग केअरची गरज नाही. बरोबर. दुसरा मेजर प्रश्न असतो की फिजिओथेरपी, हं. सारखं सारखं यावं लागेल का, हो, घरी कोणाला बोलवावं तो लागेल एक का, खूप मोठा प्रश्न असतो. ह्याच्यामध्ये 0 फिजिओथेरपी असते. आम्हाला ओके. फक्त पोश्चरल इन्स्ट्रक्शन्स द्यावे लागतात ओके. की उठताना, बसताना, वळताना आपण कशा पोझिशन्स ठेवायला पाहिजेत, हं. ज्याच्यामुळे ऑपरेशनच्या जागेला जखम भरेपर्यंत ताण पडणार नाही. बरोबर. की उठताना दोन्ही पाय जवळ घेऊन कुशीवर वळून उठायचं. मिलिटरीतले लोक आपण बघतो ते कधीच असं मान वळवून बघत नाहीत, ते पूर्ण खांद्यापासून वळतात. हो. सो ती जी आयडियल पोझिशन आहे, त्या फिजिओथेरपिस्ट ॲडमिट असतानाच, म्हणजे ऑपरेशनपासून 24 तासामध्ये 2 वेळेस फिजिओथेरपी होईल, ते इन्स्ट्रक्शन्स देतील, ते फक्त घरी जाऊन फॉलो करायचे. ना तुम्हाला फिजिओथेरपीला यायचं आहे, ना तुम्हाला फिजिओथेरपिस्टला तुमच्या घरी बोलवायचं आहे. म्हणजे तो एक मोठा चालणं हेच त्यांचा तो खूप आहे. मोठा ॲडव्हान्टेज होऊन जातो त्यांच्यासाठी. खूपच छान. सर, आता आपण एवढं सर्जरी आणि त्याच्याबद्दल बोलतोय, तर तुमच्या एखाद्या केसबद्दल सांगाल का, की जी थोडी कॉम्प्लिकेटेड होती आणि तुम्हाला ती केल्यानंतर त्याचे रिझल्ट्स कसे आले आणि कसा त्याचा सक्सेस हे होतात? सो इथलेच आपले इचलकरंजीचे एक पेशंट आहेत आमचे, तर त्यांचा मणका लिस्थेसिस, म्हणजे एक मणका दुसऱ्या मणक्यावरून पुढे सरकलेला होता. सो हे थोडं कॉम्प्लिकेटेड असतं आणि अशा केसेसमध्ये फक्त नसेवरचा दाब काढणं हे पुरेसं नसतं. तर तो त्याच्यात दाब काय काढून कशी कंडिशन असते, म्हणजे ते चालताना वाकून चालतात किंवा काय त्रास होत होता त्यांना? ओके. सो जी मणक्यांची शृंखला असते, हे सगळे एकमेकांना जोडलेले असतात. हां. जर एक मणका दुसऱ्या मणक्यावरून पुढे सरकला तर फक्त तो मणका नाही सरकत, तिथून अख्खा पुढचा जो कॉलम आहे, मग तो पेशंट म्हणजे लिनिंग टॉवर ऑफ पिझाच पूर्ण असतो. तिरपा तो चालतो. तिरपाच असतो अक्षरशः, आणि तो असा वाकडा म्हणजे झालेला पुष्पा असतो असतो. असतो तसं म्हणू शकतो. सो पेशंट वाकडा झालेला असतो कुठल्या तरी एका बाजूला. युजली जिकडे दुखतं त्याच्या अपोजिट साईडला पेशंट झुकतो, कारण मेंदूला लक्षात येतं की जर डावा पाय दुखतोय, मी जर इकडे वजन दिलं तर जास्त वाढणार आहे. जास्त वाढणार. सो तो उजव्या साईडला असा वाकून येतो. सो ओपीडीमध्ये असा पेशंट माझ्याकडे चालत आलेला दिसलं की तेव्हाच लक्षात येतं की कुठल्या लेवलला साधारण एक अंदाज येऊन जातो की काय प्रॉब्लेम आहे. बरोबर. दुसरी पेशंटची कंप्लेंट असते बॅक पेन. हं. तासभर एका ठिकाणी बसलं की उठायचं म्हटलं की आधार घ्यावा लागतो, आणि अगदी 40-45 वयातले पुरुष सुद्धा म्हाताऱ्या माणसासारखे धरून धरून हळूहळू उठणार. आणि मग काही अंतर चाललं की पुन्हा कॅनस्टिनोसिसचे सिम्पटम्स येतात, आणि ह्याचीच पुढची स्टेज म्हणजे पायामध्ये मुंग्या येणं, बधिरपणा जाणवणं, चप्पल निसटून जाणं, स्पर्शज्ञान वेगळं वेगळं जाणवणं. पेशंट सांगतात आंघोळ करताना उजव्या पायाला गरम लागतं, डाव्या पायाला कळतच नाही पाणी गरम आहे का गार आहे. हो. कोणी मसाज करताय तर स्पर्श जाणवत कळत नाही, नाही. स्लीपर घालता येत नाही, मला शूजच वापरायला लागतात, नाही तर मला सँडलच घालायला लागतात ज्याला वेलक्रोचा स्ट्रॅप आहे. चप्पल अंगठ्याने पकडताच येत नाही, पुढे पुढे निसटून जाते, किंवा असं भिंतीचा सपोर्ट घेऊन चप्पल ढकलून हे करायला लागते, मी ग्रिप नाही करू शकत आहे. हे त्याचे पुढचे लक्षण असतात. सो हे पेशंटसुद्धा, पण ह्याची ट्रीटमेंट जी आहे की त्याच्यात नुसतं डिकॉम्प्रेशन म्हणजे मज्जारज्जूवरचा दाब काढणं हे अर्धवट आहे, कारण इथे अस्थिरता आहे. बरोबर. सो जो पुढे सरकलेला मणका आहे त्याला त्याच्या जागेवरती रिलोकेट करायचा, त्याला त्याच्या जागेवरती आणायचा, आणि त्याला मेटॅलिक इम्प्लांट्स किंवा स्क्रूजच्या मदतीने जोडून ठेवायचा. प्रॉब्लेम काय झाला आहे, 2 मणक्यांना धरून ठेवणारा जो सांधा आहे तो निकामी झालेला आहे, तो काम करत नाही आहे, त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट आहे. बरोबर. सो नुसतं जागेवर रिलोकेट केलं तर तो पुन्हा डिस्प्लेस होणार, कारण तो सांधा डिस्फंक्शनल आहे. हो. ते जन्मतः असू शकतं, ते ट्रॉमॅटिक असू शकतं, किंवा ते काही काही याच्यामध्ये जेनेटिक असू शकतं बरोबर. की तो सांधा फॉर्मच नाही झालेला, त्याच्यामुळे तो त्रास आहे. सो पेशंट जेव्हा हे ऐकतो की स्क्रूज घालावे लागणार आहे, तो अजून घाबरून जातो की शरीरामध्ये काहीतरी एक्सटर्नल इम्प्लांट्स टाकायचे आहेत, मेटलचे स्क्रूज टाकायचे आहेत. हे पेशंट मग ट्रीटमेंटपासून हे करतात, दुसऱ्या पॅथी म्हणा, चोळून घेणं म्हणा, कायरोप्रॅक्टर म्हणा, किंवा मग कुठले तरी मेडिसिन ज्याच्याने फक्त तात्पुरतं दुखणं कमी होतं, आणि मग ते एक स्वतःला बंद करून घेतात, रेस्ट्रिक्ट करून घेतात की मी घरामध्येच थांबतो, आता मी हालचालच करत नाही, बरोबर आहे. मी आता पुढे हेच करत नाही, अशा मेंटॅलिटीमध्ये. तर हे पेशंट पण तसंच होतं. त्यांच्याच फॅक्टरीमधल्या दुसऱ्या एका फिमेल पेशंटचा त्यांनी अनुभव ऐकला की त्यांनासुद्धा असाच लिस्थेसिसचा प्रॉब्लेम होता, आणि त्यांचं स्क्रूज घालण्याचं ऑपरेशनसुद्धा दुर्बिणीच्या पद्धतीने आम्ही केलं. अरे वा. आणि त्याच्यानंतर त्या आता 6 महिन्याच्या आतमध्ये त्या योगा करायला लागल्या, सूर्यनमस्कार करायला लागल्या. हे जेव्हा त्या पेशंटने त्याच्या डोळ्यांनी बघितलं हो. की अरे ह्यांना आपल्यासारखाच त्रास होता, आपल्याला तर आपण अजून मसल पण म्हणजे मस्क्युलर पण आपण स्ट्रॉंग आहोत, वय पण आपलं त्यांच्यापेक्षा कमी आहे, मग आपण काय हे करतो. मग ते पेशंट माझ्याकडे आले, डिस्कशन केलं, त्यांना सांगितलं, त्यांना हे सुद्धा सांगितलं की दुर्बिणीच्या पद्धतीने स्क्रूज घालता येतात. दुसरी पेशंटची शंका असते स्क्रू घातलं म्हणजे आयुष्यभर टोचत राहणार किंवा मला काहीतरी जाणवतं. बरोबर.
मी त्यांना एक साधा उलटा प्रश्न विचारतो की मी जर तुम्हाला म्हटलं तुमच्या मनगटामध्ये किती हाडं आहेत, तुम्ही सांगू शकता का? नाही सांगू शकत. ॲनाटॉमी जर माहिती असेल तरच आपल्याला माहिती, नाही तर नाही. सो अशी संवेदना मेंदूकडे पाठवणारी नस देवाने दिलेलीच नाही आहे. सो मी तिथं स्क्रूज घातलेत काय किंवा नाही घातलेत का तुम्हाला कळायचा संबंधच नाही. सेन्सरी सप्लाय स्किन पुरताच आहे फक्त, तो त्या हाडाला तिथे नाहीच आहे, अनलेस देयर इज अ फ्रॅक्चर. फंक्शनला काहीच सो जर मी तुम्हाला सांगितलं 2 स्क्रू आहे तर तुम्हाला 2 ठिकाणी टोचणार, जर मी म्हटलं 4 आहे तर 4 ठिकाणी टोचणार. ही मानसिकता आहे. येस, राईट. अदरवाईज मी जर तुम्हाला सांगितलं नाही स्क्रू नाही तर तुम्हाला टोचणार नाही. सो तो विचार डोक्यातून काढून टाकायचा. त्यांच्याशी मी तेच बोललो, त्यांना तो कॉन्फिडन्स आला. फॉर्च्युनेटली त्यांचा इतका माझ्यावरती विश्वास होता की त्यांचे आपण जे व्हिडिओमध्ये दाखवूयात की त्यांचा चालतानाचा जो व्हिडिओ आहे त्याच्यात सुरुवातीला त्यांचं दुखणं गेलं, पण ते तिरपेच चालत होते. पण त्यांचा इतका कॉन्फिडन्स होता की ते त्याच्यामध्ये सुद्धा एखादा फिल्मस्टार चालतोय असं, आणि ते रील्स टाकतात फेसबुकवरती चालतानाचे. आणि आता 6 आठवड्याचं त्यांनी मला एक दिव्यागरच्या बीचवरून त्यांनी मला एक व्हिडिओ पाठवला. विदाऊट बेल्ट, विदाऊट वॉकर, असं कॉन्फिडंटली ते बीचवरती चालतात आणि आता पूर्णपणे सरळ झालेले आहेत. सो जर त्यांचा जर माझ्यावरती विश्वास थोडाफार कमी असता तर त्यांना जे थोडंसं अजून बाक राहिलेला आहे, त्याला अजून वेळ लागणार आहे किंवा रिकव्हरी इज अ स्लो प्रोसेस. किती दिवस त्या नसेला दाब होता त्याच्यावरती त्याची रिकव्हरी अवलंबून आहे. आपण लवकर सर्जरी केली, इमिजिएट रिकव्हरी होईल. आपण 2 वर्ष जर एखाद्या नसेला चिमटा देऊन ठेवलेला आहे, 2 तासात रिकव्हर नाही होणार. दुखणं जाईल, हळूहळू बाकीच्या गोष्टी सुरळीत व्हायला, मेंदूला ती सवय व्हायला की अरे मी इकडे वजन दिलं तरी आता दुखत नाहीये बरं का. हे मेंदूमध्ये रजिस्टर होण्यासाठी जो कालावधी लागणार आहे तो लागणार आहे. आणि आता ते प्रॉपर नॉर्मल चालायला एकदम नॉर्मल चालायला लागलेले आहे. मस्त. सो तेवढा त्यांना कॉन्फिडन्स डेव्हलप होणं हे जास्त महत्वाचे होते. आपण जेव्हा डिस्कस करत होतो तेव्हा तुम्ही तुमच्या आईची पण मला केस सांगितली, तर त्याच्याबद्दल पण थोडं सांगाल? आईचं पण सेमच होतं. आईला सुद्धा लिस्थेसिसचाच प्रॉब्लेम होता आणि सगळ्या नॉर्मल पेशंट सारखं तिचं सुद्धा हीच भावना होती की विदाऊट सर्जरीज मला बरं व्हायला पाहिजे. कारण लोकांना हे असं वाटतंच मनक्याशी रिलेटेड की सर्जरी टाळता आली तरच बरं आहे, मग सर्जरीची गरजच नाहीये, असा खूप विचार करतात हे लोक. राईट. सो आईचा सुद्धा विचार करण्याची पद्धत तीच होती की सर्जरी नको. मग त्याच्यासाठी आम्ही फॅसेट ब्लॉक केले, पायरिफॉर्मिस ब्लॉक दिला, टेम्पररी रिलीफ झाला, फिजिओथेरपी, स्टिरॉइड्स, NSAIDs, मेडिसिन, सगळ्या गोष्टी केल्या. सगळ्यात शेवटी जेव्हा ठरलं की आता सर्जरी करायची आहे तेव्हा ते एक आपल्याकडे कॉमन असतं की आता माझी बहीण सिंगापूरला असते, ती म्हटली ती तेवढी येऊन जाणार आहे डिसेंबरच्या सुट्टीमध्ये, त्याच्यानंतर करूयात, 2 महिन्यांनी करूयात, त्याला काय होतं वगैरे. आणि अचानकपणे तिला दुसऱ्या साईडला इतका सिव्हिअर पेन वाढला. म्हणजे पहिले तिला कमरेपासून डाव्या साईडला दुखायचं, अचानकपणे उजव्या साईडला दुखायला लागलं आणि इमर्जन्सीमध्ये आम्हाला ते ऑपरेट करावं लागलं. ऑपरेशन सेमच आहे. आपण कुठल्याही पेशंटला पेशंट म्हणून जर बघितलं तरच आपण त्यांना ती व्यवस्थित ट्रीटमेंट देऊ शकतो. सो प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी पेशंट आहे आणि दुसऱ्या पेशंटची आई ही माझी आई आहे या भावनेने जर आपण सर्जरी केली तरच आपण त्यांना चांगला रिझल्ट देऊ शकतो. सो सर्जरी तीच केली, एक्झॅक्टली तशाच पद्धतीने केली आणि तोच रिझल्ट तिला सुद्धा मिळालेला आहे. सो कुठलीही आई मुलाबद्दल वाईट बोलणारच नाही आहे, पण जे आपण तिला चालताना बघतोय किंवा जे दुसरे पेशंट मला जे फीडबॅक देतात किंवा बाबांचे, आता बाबा पण मेडिकल फ्रॅटर्निटीचे आहेत, त्यांचे मित्र किंवा हे जेव्हा मला सांगतात तेव्हा मला असं वाटतं की अरे आपण काहीतरी फार वेगळी गोष्ट. तसं काहीच नाही. आई सुद्धा एक व्यक्ती आहे, ती एक पेशंट आहे. सर्जरीमध्ये आपण काही बायासगिरी करू शकतो, बायासगिरी करायला नाहीच पाहिजे. कोणासाठी आपण काहीच नाही. आपण जे सांगतोय पेशंटला की सर्जरीची गरज आहे तर ती खरंच गरज असते तेव्हाच आपण सांगत असतो. ट्रू. म्हणजे जर मी मारुतीचा सेल्समॅन आहे आणि मी स्कोडाची गाडी चालवतो तर ते योग्य नाही होणार. मला माझ्या प्रॉडक्टमध्ये जर तेवढा विश्वास आहे तरच मी त्याच्यामध्ये हे करायला पाहिजे, तरच मी ते दुसऱ्यांना पण ऑफर करायला पाहिजे. सर, आता फ्युचर काय आहे स्पाईन सर्जरीचं? की आता फ्युचरमध्ये अजून मी ऐकले रोबोटिक्स वगैरे पण भरपूर येते, तर त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला माहिती सांगाल का? फ्युचरमध्ये 2 गोष्टी असणार आहेत. एक, जसं एखाद्या आजारासाठी वॅक्सिन येतंय आणि आपण तो आजार प्रिव्हेंट करू शकतो, तशा काही रिजनरेटिव्ह किंवा प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन इज अ व्हेरी बूमिंग थिंग. अनफॉर्च्युनेटली ते अजून एक्सपेरिमेंटल स्टेजेसमध्ये आहेत. म्हणजे खूप एक्झॅजरेशन होईल, पण एखादी गोळी खायची की त्याच्यानंतर मला स्लिप डिस्क होणारच नाही, किंवा मी एखादी अशी गोळी खाईल की त्याच्यात काही नॅनोबॉट्स असतील जे जाऊन आयसोलेटेड त्या डिस्कला टार्गेट करतील आणि त्याला श्रिंक करून टाकतील आणि दॅट्स इट, माझं काम संपलं, म्हणजे मी बरं होऊन जाईल. दॅट इज गोइंग टू बी द अल्टिमेट फ्युचर ते असणार आहे. अगदीच काय म्हणतो आपण, होरायझनवरती जर बघायचं झालं तर त्याच्यात 2 गोष्टी आहेत. एक रोबोटिक्स आहे आणि दुसरं व्हर्च्युअल रियालिटी आहे.
रोबोटिक्समध्ये जिथे कॉम्प्लिकेटेड केसेस असतात की जन्मतः ॲनाटॉमीच बदललेली आहे, अशा ठिकाणी तुमचे नॉर्मल पॅरामीटर्स की मला इथून असं जायचं आहे, तिथून ते करायचं आहे, जर काही प्रॉब्लेम आला तर मी हे माझं जवळचं ॲनाटॉमिकल लँडमार्क आहे हे बघितलं म्हणजे इथं हे आहे, हे जे काही आमच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग असतं तेच जर नसेल तिथे, तर मग तुम्हाला तो रोबोट त्याचं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर म्हणजे एखादी डिफॉर्मिटी करेक्शन जेव्हा आपण करतो की एक लहान मुलं आहे, जन्मताच त्याला मणक्याला बाक आहे आणि त्याची अजून उंची वाढायची बाकी आहे, त्याच्या आधी आपल्याला तो बाक करेक्ट करण्याची गरज आहे, तर त्याचा रिअल साईजचा 3 डायमेन्शनल 3D प्रिंटेड स्पाईनचं मॉडेल आम्ही तयार करून घेतो. ते मॉडेल टेबलवरती ठेवून कुठल्या लेवलला कुठे कुठे काय काय कट केल्याच्या नंतर आपल्याला काय होईल ह्याचं पूर्ण आपल्याला प्लॅनिंग करता येतं. तो डेटा एका पेनड्राईव्हच्या मदतीने आपण रोबोटला फीड करतो आणि मग इंटरऑपरेटिव्हली तो रोबो आम्हाला गाईड करतो की इथे ठेवा, इथून असा स्क्रू टाका, इथे ठेवा, इथून असा स्क्रू टाका. हे सगळं विदाऊट रेडिएशन, म्हणजे सियाम म्हटलं तरी रेडिएशन येतो. रोबोला तो 3D पिक्चर ऑलरेडी फीड केलेला आहे, तो आम्हाला त्याला गाईड करतो की हे करा आणि मग आता इतका फोर्स द्या आणि हे करा, डिफॉर्मिटी करेक्ट झाली, संपला विषय. हे डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये जरी असलं तरी हे होणार आहे. आणि दुसरी गोष्ट जी आम्ही आता ॲपलचे विजन प्रो असतील किंवा मेटाचे क्वेस्ट 3 हे जे व्हर्च्युअल रियालिटी गॉगल्स आहेत, सो जे दुर्बिणीची प्रोसिजर आम्ही करतोय ते दुर्बिणीचा इनपुट आम्ही त्याच्यामध्ये देतो, त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या डोळ्यांनीच ते दिसतं मला. आणि इट इज अ सी थ्रू गॉगल, म्हणजे त्याला समोरचा कॅमेरा आहे, सो त्याच्यातून मी जर खाली बघतोय तर मला पेशंट पण दिसतोय, मला इन्स्ट्रुमेंट पण दिसतोय आणि मध्ये मला ती स्क्रीन सुद्धा दिसतीये. सो मी समोर बघूनच ते ऑपरेट करू शकतो. ह्याचा फायदा असा होतो की जर तुम्ही ऑनलाईन गेलात, आता माझ्याकडे एंडोस्कोपिक सर्जरीसाठी शिकण्यासाठी अनेक डॉक्टर्स येऊन घेतात. मागच्या 3 वर्षामध्ये 100हून अधिक डॉक्टर्स एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी शिकण्यासाठी माझ्याकडे येऊन गेले, पण प्रत्येकालाच ट्रॅव्हल करणं फिजिबल होत नाही. सो जर मी त्याला मेटावर्सचा माझ्या जर मी त्याला ॲक्सेस दिला तर तो त्याच्या घरी बसून मलाही बघू शकतोय, मी काय सर्जरी करतोय हेही बघू शकतोय. हा झाला शिकण्याचा भाग. ह्याचा उलटा विचार करा, एखादा नवीन व्यक्ती जर एखादी नवीन टेक्निक त्याच्या इथं ट्राय करतोय आणि त्यांनी जर ते वापरून जर मला ॲक्सेस दिला, मी त्याला सांगू शकतो, मी त्याला इथे बसून मेंटॉरशिप करू शकतो. सो तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असू दे, तुम्हाला जगातले सर्वोत्कृष्ट ओपिनियन इंटरऑपरेटिव्हली, जे सगळ्यात गरजेचं आहे, ऑपरेशन होऊन गेलंय, कॉम्प्लिकेशन झालंय आणि आता काय करू नये, तिथे त्या क्षणाला. सो या सगळ्या गोष्टी डाऊन द लाईन टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेसमुळे या सगळ्या गोष्टी फिजिबल होणार. जे आपण ऐकतो की न्यूजमध्ये वगैरे दाखवतात की वेगळ्या देशात बसलेल्या टीमनी या देशात बसून हे ऑपरेशन केलं, ती टेक्निक हीच. आणि 5G स्पीड 6G जेव्हा येतील, जेव्हा इंटरनेट तेवढं म्हणजे ते रोबोट्स तितके सेन्सिटिव्ह असतील, तर तेव्हा असं सुद्धा होऊ शकतं की एक कन्सोल आणि एक रोबोट घेऊन मी दुसऱ्या ठिकाणी बसलेलो आहे आणि कुठेतरी 300 किलोमीटर दूर तिथे त्या रोबोटचे आर्म्स जे माझ्या कन्सोलनी मूव्ह होतात, म्हणजे मी पुण्यामध्ये बसून नागपूरच्या पेशंटला ऑपरेट करतो. हे सुद्धा फ्युचर असणार आहे. मला त्याच्या गॉगल्समध्ये पूर्ण दिसत असणार आहे की मी तिथं काय करतोय. तिथं एक सर्जन असेल जो त्याचे पोर्ट्स आणि बाकीच्या गोष्टी करेल आणि सर्जरी मी करत राहील. ती सेन्सिटिव्हिटी फक्त त्याच्यासाठी तो चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि ऑफकोर्स त्याचे लिगल इश्यूज, की ती जबाबदारी कोणाची, या गोष्टी जेव्हा सॉर्ट आउट होतील तेव्हा हेच होणार आहे. सो प्रत्येक वेळेस पेशंटला किंवा डॉक्टरला ट्रॅव्हलिंग करण्याची सुद्धा गरज नाही पडणार, पण ती सर्वोत्कृष्ट आणि सगळ्यात ॲडव्हान्स टेक्निक, सगळ्यात उत्तम जे काही ऑप्शन आहे तुमच्याकडे ते ट्रीटमेंट करण्यासाठीचं, ते तुम्हाला तुमच्या सगळ्यात जवळच्या सेंटरमध्ये सुद्धा अवेलेबल होणार आहे. सो या टेक्नॉलॉजीज नक्कीच येणार आहे आणि खूपच ॲडव्हान्स आहे आणि आपण नक्कीच त्याच्याकडे वाट बघू ह्या टेक्नॉलॉजी येण्याची. सर, थोड्या मिथ्स अँड फॅक्ट्स तुम्हाला मी ज्या जनरली लोकांना वाटतं की हे बरोबर आहे किंवा नाही ते आपण आता घेऊया. की मणक्याचं ऑपरेशन झालं की तुम्ही खूप दिवस काम नाही करू शकत, हे मिथ आहे की फॅक्ट? ॲब्सोल्युटली मिथ आहे. ओके, तुम्ही काम करू शकता लगेच? बिलकुल. काम म्हणजे त्यांचं कामाचं स्वरूप कसं आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. हेवी फिजिकल वर्क, मी पेशंटला 3 गोष्टी सांगतो. इंडियन टॉयलेटवरती जसं बसतो तसं बसणं अलाउड नाही आहे, 2 व्हीलर चालवणं अलाउड नाही आहे आणि वाकून वजन उचलणं अलाउड नाही आहे. हे जे काही अलाउड नाही हे फक्त पहिल्या 6 आठवड्यांसाठी आहे, त्याच्या पलीकडे नाही. 6 आठवड्याच्या नंतर तुम्ही सगळ्या गोष्टी हा त्रास सुरू होण्याच्या आधी जसं करत होतात ते तुम्ही सगळं करू शकता. सो दिस इज अन ॲब्सोल्युटली मिथ की पेशंट जागेवरती झोपून राहणार आहे. IT तले लोक तर उलट खुश होतात, ते म्हणतात की आम्हाला वर्क फ्रॉम होम करता येईल का? मी म्हणतो हो, दुसऱ्या दिवशीपासून करता येईल. स्टँडिंग डेस्क असलं तर उत्तमच आहे. प्रेग्नेंट म्हणजे ज्यांचं सिझेरियन सेक्शन वगैरे झालेलं असतं त्या बायकांना असं वाटतं की ह्या इंजेक्शनमुळे जे पेन झालंय ते आता परत कधी रिकवरच नाही होणार.
ॲब्सोल्युटली मिथ आहे. हां. कारण की ती सुई जर तुम्ही बघितलीत तर ती 25 किंवा 26 नंबरची सुई असते. म्हणजे ती जर मी अशी तुमच्यासमोर फिरवली तर केसापेक्षाही बारीक सुई आहे. हं. पण काय होतं, एक ह्युमन सायकॉलॉजी आहे की आपल्याला कुठल्या तरी गोष्टीला एखादं क्लोजर पाहिजे किंवा एखादं बोट ठेवलं की ह्याच्यामुळे झालं आहे. हं. त्या पेशंटला मी हे विचारतोय की तुमचं वजन तेव्हा वाढलं होतं, तुम्ही ते कंट्रोल केलं आहे का नंतर? आपण त्याच्याकडे लक्ष दिलं आहे? नाही. लॅक्टेशन पिरियडमध्ये जेव्हा तुम्ही ब्रेस्टफीडिंग करत होतात त्यावेळेस जी कॅल्शियमची रिक्वायरमेंट आहे तिपटीने वाढते. तुम्ही तेवढं कॅल्शियम सप्लिमेंट्स घेतलेत नाही. सो एखाद्या सुई टोचली होती किंवा काहीतरी इन्व्हेजिव्ह प्रोसिजर झाली म्हणून त्याच्यामुळे हे झालं, हे अजिबात नाही आहे. माझं स्वतःचं जेव्हा किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं होतं मला तेच करावं लागलं होतं. मी तोच टाईप ऑफ ॲनेस्थेशिया घेतला. मी तुमच्यासमोर बसलेलो आहे. बरोबर आहे. सो विनाकारण काहीतरी एखाद्या गोष्टीला दोष द्यायचा आणि आपले बाकीचे दोष त्याच्यामागे झाकण्याचा प्रयत्न करायचा किंवा आपल्या चुकीच्या सवयी त्याच्याने झाकण्याचा प्रयत्न करायचा, हे काही बरोबर नाही. ॲनेस्थेटिस्टला कशाला दोष द्यायचा? एज झाल्यानंतर जे मणक्याचे प्रॉब्लेम येतात त्याला ट्रीटमेंटची गरज नसते. आपल्याला डिफरन्शिएट करणं गरजेचं आहे. सो ह्याला मिथही म्हणू शकतो, फॅक्टही म्हणू शकतो. बरोबर. आपल्याला डिफरन्शिएट करण्याची गरज आहे की काही गोष्टी वयोमानानुसार होतात. केस पांढरे होत आहेत, नसांचा रक्तपुरवठा कमी होतोय, हाडांचा ठिसूळपणा वाढतोय. ट्रीटेबल फॅक्टर्स आहेत का नाही, का नॉन ट्रीटेबल फॅक्टर्स आहेत? ट्रीटेबल फॅक्टर्स आहेत तर ती मिथ होईल. जर ते नॉन ट्रीटेबल फॅक्टर्स आहेत की ऑलरेडी नसांचा रक्तपुरवठा अनकंट्रोल्ड शुगर असेल, टोबॅकोची हिस्ट्री असेल, अनेक स्त्रियांना मिसरीची सवय असते, त्याच्यामुळे जर नसांचा रक्तपुरवठा डॅमेज होऊन गेलेला आहे देन दॅट विल बिकम अ फॅक्ट. मग त्याला आपण अनफॉर्च्युनेटली काही करू नाही शकत. सर, आता तुमच्या लाईफस्टाईलबद्दल सांगा थोडंसं, की तुम्ही स्पाईनचे सर्जन आहात. तुम्ही एवढे प्रॉब्लेम्स बघतात स्पाईनची, एवढे रोजचे पेशंट बघतात, सर्जिकल असो नॉन सर्जिकल असो, तर तुम्ही स्वतःसाठी हेल्दी लाईफस्टाईल काय आहे तुमची? शेवटी लोक हे विसरून जातात की सर्जनसुद्धा माणूसच आहे. हो. सो अगदी सगळ्यांच्या याच्यासारखं एक काय म्हणतात, आमच्याकडे थोडंसं सगळ्या गोष्टी लेट सुरू होतात की 30-32 वयापर्यंत आमचं शिक्षणच चालतं. ते फेलोशिप्स असतील, सुपर स्पेशलायझेशन, सगळ्या गोष्टी. बरोबर. त्याच्यानंतर मग तो अर्निंगचा फेज, मग लग्न, मुलं, हे सगळ्या गोष्टी लेट होत जातात थोड्या थोड्या. त्याच्यामुळे आमचंसुद्धा आमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. हे ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे. म्हणजे सगळेच डॉक्टर तुम्हाला हेल्दीच दिसतात असं अजिबात नाही आहे. कुठेतरी एक वॉर्निंग मिळते प्रत्येकाला त्याच्या ह्याच्यामध्ये. माझंही तसंच झालं. गेल्या 1.5-2 वर्षामध्ये मला पहिल्यांदा एक ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये इंजुरी झाली, अँकल फ्रॅक्चर झाला. त्याच्यामध्ये जास्त इमोबिलाइज झालं, कॅल्शियम खाल्लं, किडनी स्टोन झाला, परत एक फॉल झाला, टेंडॉन रप्चर झालं. या 2-3 गोष्टी झाल्याच्या नंतर मग मला रिअलाईज झालं की ओके, आपण मोनोटोनस होत चाललो आहोत. पेशंट, तुमचं काम वाढायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष जातं. सो आता मी त्या गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे. सगळ्यांनी जसं केलं तसंच मी पण केलं. दीक्षित डाएट पहिल्यांदा ट्राय केला, मग अजून कुठला डाएट ट्राय केला, नथिंग वर्कड आउट. सो सध्याच्या मी या ह्याच्यावरती आलेलो आहे की आपण पहिली गोष्ट जे काही खातोय ते चांगल्या विचाराने खायचं. की मला वडापाव खातोय तर खा, काही प्रॉब्लेम नाही, पण चांगल्या मानसिकतेने खा. इट इज अ डॉक्युमेंटेड स्टडी की त्यांनी डबल ब्लाइंड कंट्रोल स्टडी केली होती की लोकांना सांगितलं की तुम्हाला आम्ही अनहेल्दी फूड देतोय आणि काही लोकांना सांगितलं हेल्दी फूड देतोय आणि त्यांचे इन्फ्लेमेटरी पॅरामीटर स्टडी केले, CRP. ज्यांना सांगितलं हेल्दी त्यांचं हेल्दीच होतं, ज्यांना सांगितलं अनहेल्दी. नंतर उलटं केलं, एकाला सांगितलंय की तुला अनहेल्दी देतो आणि त्याला हेल्दी फूड दिलं आणि त्याचे पॅरामीटर स्टडी केले, तर ते अनहेल्दी फूड इतके वाढलेले होते. म्हणजे ज्या मानसिकतेने तुम्ही खाताय ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. सो फार त्याच्यामध्ये विचार नाही करायचा, एकदा ते फिक्स करायचं. बेसिक व्यायाम कुठला तरी. सो आता मी रनिंग चालू केलं आहे. पहिले मी वेट रिडक्शन केलं, माझं वजन ह्याच्यापेक्षाही जास्त होतं, मी एक 8 किलो वजन कमी केलं. आता मी रनिंग हे केलं आणि छोटे 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 टार्गेट ठेवायचे. लकीली आमच्याकडे असं होतं की 2-2, 3-3 महिन्याला माझी कुठली तरी एखादी मेजर कॉन्फरन्स असते, मी ते टार्गेट ठेवतो. या कॉन्फरन्सला मला तो जुनावाला ब्लेझर व्यवस्थित बसायला पाहिजे, बरोबर आहे. या कॉन्फरन्सच्या फोटोमध्ये डबल चिन दिसायला नाही पाहिजे. सो आता नेक्स्ट टार्गेट आमचं साईश्रीचं नवीन हॉस्पिटल ओपन होतंय, त्या दिवशी आम्ही सकाळी मॅरेथॉन करणार आहोत. तो 5 किलोमीटर मला नॉनस्टॉप धावायचं आहे. सो आता मी ती प्रॅक्टिस चालू केली आहे. आता मी 3 किलोमीटर धावणं, 3 मिनटं धावणं, 2 मिनटं चालणं, असं करत करत मी 5 किलोमीटर कव्हर करतो आहे. सो आपल्याला त्या सवयी स्वतःहून लावून घ्याव्या लागतात. दुसऱ्यांनी सांगितल्यानंतर ते होत नाही. सो अनलेस तुम्ही ती गोष्ट ॲक्सेप्ट करतात. काही जण दुसऱ्यांचं बघून ॲक्सेप्ट करतील की माझ्या ऑफिसमध्ये एकाला असं झालं होतं त्याच्यामुळे, आणि काही जण माझ्यासारखे थोडेसे लेट कमर्स असतील की स्वतःलाच चांगलं झालं. सांगितलं तुम्ही की टार्गेट ठेवायला पाहिजे की या मॅरेथॉन पर्यंत मी असं करेल. अचिवेबल आणि छोटे टार्गेट्स पाहिजेत. असं नाहीये की माझं वजन 100 आहे, मला 70 किलो व्हायचंय 6 महिन्यामध्ये. अनरिअलिस्टिक टार्गेट नाही पाहिजेत त्याच्यामध्ये. बरोबर. 2 महिने, 3 महिने, 6 महिने, असं वर्षभराचं प्लॅनिंग करा आणि एक एक गोष्टीला टिकमार्क करत जा.
इट बिकम्स अ पार्ट ऑफ युअर रुटीन. एकदा तो रुटीनचा भाग झाला ना, नाहीतर मग ते रोज उकडून ब्रॉकली खायची म्हटली की नाही शक्य होत. कधीतरी बरोबर. कंटाळा येतो आणि मग भेळ खायला बसतो आपण. हं. सगळं खा, पण विचार करून खा. तर Yes. खूपच चांगला विचार आहे. ह्या नोटवरती आपण इथेच थांबूया. तर सरांनी आज आपल्याला सर्जरीला घाबरू नका, का घाबरू नका ते सांगितलंय. सर्जरी कशाप्रकारे केल्या जातात ते सांगितलंय. तर तो नक्की तुम्ही ऐका आणि सरांचे अनुभव पण सरांनी सांगितले पेशंटशी रिलेटेड आणि शेवटी जे सांगितलं की तुमची लाईफस्टाईल कशी असायला पाहिजे आणि तुमचं हेल्दी राहण्यासाठी काय टार्गेट असायला पाहिजे. तर टेक अवे ह्याच्यामध्ये की पुष्पा जो आहे त्याचा मणका खराब आहे. त्यांनी सरळ चालण्याची गरज आहे आणि ताठ मानेनी तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी शेवटपर्यंत करू शकायला पाहिजे. हा एक टेक होम मेसेज आहे सरांकडनं आणि टार्गेट फिक्स करून तुमची हेल्दी लाईफस्टाईल करा. सो खूपच छान सांगितलं सर. थँक्यू सो मच. आणि एक फक्त आम्ही जी नवीन टॅगलाईन ह्याच्यासाठी डेव्हलप केली आहे की स्पाईन सर्जरी डोंट वरी. हो, स्पाईन सर्जरी डोंट वरी. सो ते पण लक्षात ठेवायला पाहिजे. सो सर्जरीला घाबरून म्हणजे प्रत्येकालाच लागेल असं नाही, पण ज्याला लागेल ती वेळेत केले तर केली अगदी एक्सेप्ट छान करा, रिझल्ट येतात. सर्जरी करा आणि Yes. हेल्दी लाईफस्टाईल जगा. ॲब्सोल्युटली. नक्की. तर खूपच छान सर. सो परत बोलवूच आम्ही तुम्हाला आमच्या स्टुडिओमध्ये नक्की. आणि खूप छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच सर.